नमस्कार. आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघतोय वाफेवर शिजणारी पत्तागोबीची भाजी. कोणताही खास मसाला न वापरता पत्तागोबीची भाजी खूप कमी साहित्यात बनवून तयार होते. यापूर्वी मी पत्तागोबी बटाटा भाजी आणि चायनीज पदार्थ गोबीपासून मंचुरियन कसा बनवतात तो सुद्धा बनवलेला आहे. या दोन्ही रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही जाऊन नक्की बघा, तुम्हाला ते पदार्थ शिकायला मिळतील. तर ही पत्तागोबीची भाजी मी आणि ही वाफेवर शिजून घेतली आहे. खरंच खूप सोपी पद्धत आहे, तुम्हालाही नक्की जमेल. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. इतकी सोपी भाजी आहे ही. अशी गरमागरम वाफरती पत्तागोबीची भाजी नक्की बनवून खाऊ शकता. चला तर मग आपण ही अशी गरमागरम ती पत्तागोबीची भाजी बनवायला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा की. चला तर मग मी तुम्हाला पत्तागोबीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल सोपी पद्धत करून सांगते. पत्तागोबी बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते मी इथे सांगते. इथे मी 1/2 किलो पत्तागोबी घेतला होता. स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर कापून घेतला बारीक. चवीनुसार मीठ आहे. 1 छोटा चमचा हळदीचा घेतला आहे. लसूण मिरचीची पेस्ट आहे. 3-4 हिरव्या मिरच्या होत्या आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या. ते याची मी ठेचा करून घेतला. 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो. आता आपण पत्तागोबी बनवायला घेऊया. सगळ्यात अगोदर मी इथं गॅसवर पातेलं ठेवलं आहे. एवढ्यामध्येच आपली भाजी बसते म्हणून मी इथं छोटंच पातेलं वापरते. इथं मी 2 चमचे तेल घालून घेते. यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा. तुम्हाला जर हवं असली तर हे प्रोसेस तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता, त्यामध्ये छान होते. किंवा पातेलात सुद्धा करू शकता. कांदा आता इथं 2 मिनिटं सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा. तर इथं मी 2 मिनिटासाठी हा कांदा परतून घेते. इथे मी 2 मिनिटं कांदा परतून घेतला. यावर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. तर बारीक केलेला टोमॅटो मी घालून घेते आणि टोमॅटोवर लगेचच मीठ घालून घ्यायचं. याने काय होते, आपला टोमॅटो लवकर शिजतो, फार वेळ लागत नाही, पटकन मऊ पडतो. त्यामुळे शक्यतो कोणतीही भाजी असली तरी टोमॅटोवरच मीठ घाला, कारण खूप पटकन शिजतो तो. आता आपल्याला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे. इथं टोमॅटो मऊ झाला आहे. आता यामध्ये मी लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालून घेते. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही अंदाज लावून घेऊ शकता. यामध्ये हळद घालून घेते. ही पत्तागोबीची भाजी जी आहे इथं मी कुठलाच मसाला वापरत नाही आहे, फक्त ही वाफेवरच शिजून घेते. कारण पत्तागोबी आहे त्यामुळे भरपूर त्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि त्यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही. वाफेवरच पटकन बनवून तयार होते आणि खायलाही भारी लागते. आता इथं हे मी लसूण हिरवी मिरचीचा ठेचा जो आहे तो 1 मिनिटभर परतून घेते तेलात. 1 मिनिट मी हे परतून घेतलं व्यवस्थित. छान झालं आहे. ही पत्तागोबी यामध्ये घालून घ्यायची आणि लक्षात ठेवा पाण्याचा 1 थेंबही नका टाकू. हे वाफेवरच घ्यायचे आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो, त्यामुळे यालाच पाणी सुटते आणि वाफेवरच ही शिजते. त्यामुळे शक्यतो पाणी नकाच घालू. काय होईल, तुम्ही जर पाणी घातलं तर त्याची चव बिघडेल आणि खायला छान लागणार नाही. आता हे मिक्स करून घेते मी. आता तुम्ही इथं बघू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस शक्यतो कमीच ठेवा, कारण ही पत्तागोबी आहे ती शिजायला फार वेळ लागत नाही. ही वाफेवरच आपल्याला शिजून घ्यायची आहे आणि गॅस एकदम बारीक करायचा आहे, म्हणजे आपल्याला ही गोबी वाफवता येईल. आता इथे मी 10 मिनिटं ही गोबी मस्त वाफवून घेते. आता इथे 10 मिनिटं झाले आहे. झाकण काढून बघते मी. आता गॅस करायचा बंद आणि बघा मस्त अशी गोबी वाफवून घेतली आहे. वासही मस्त घमघमाट येतो आणि पटकन बनली. बघा काय दिसते मस्त. घाई गडबडच्या वेळेस पत्तागोबीची ही भाजी बनवून पटकन तयार होते.
आता ही मी काढून घेते. आता इथे पत्तागोबीची भाजी बनून तयार आहे. बघा काय दिसते भारी आणि मस्त वाफरते अशी पत्तागोबी. फार कमी वेळेत होते आणि इथं मी कुठलाच मसाला वापरला नाही आहे, तरीसुद्धा चव याची भारीच लागते. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, संध्याकाळच्या वेळेस किंवा मग सकाळच्या वेळेस बनवून खाऊ शकता किंवा मग टिफिन बॉक्समध्ये सुद्धा हे देऊ शकता. पटकन बनते आणि खूप कमी साहित्य लागलं आहे. तर मग आजची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जितकं शक्य असेल तितकं जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करा. आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्यानं का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचेच मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून तुम्हीसुद्धा खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.